नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पाणी हे जीवन आहे, जल नाही तो कल नाही, अशा प्रकारचे स्लोगन्स आपण कायम ऐकत असतो, वाचत असतो. एकूण काय तर सजीव प्राण्याच्या अस्तित्वासाठी किंवा सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. मग त्यामध्ये वनस्पती असेल किंवा संपूर्ण प्राणी मात्र असेल. पण वनस्पती आणि इतर प्राणी मात्र यांनी कधीच पाण्याची हेळसांड केली नाही. किंबहुना त्यांनी कायमच पाणी जल याचा मान राखलेला आहे. केवळ मनुष्य प्राणी असा आहे की ज्यांनी पाण्याचा कधीच मान राखलेला नाहीये. निष्काळजीपणे आणि केवळ पृथ्वी तलावरचं पाणी हे आपल्यासाठीच आहे अशा भावनेतून जलाचा वापर केलेला आहे. आणि त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत मंडळी, आपण सगळेजण आता ते भोगतो. खरं तर एकीकडे चंद्रावर आणि मंगळावर मनुष्य प्राणी हा जलाचा साठा निर्माण होतोय का किंवा तिथे काही जल दिसतंय का, आढळतंय का, या शोधासाठी जंग पछाडतोय का, तर त्याला तिथे वास्तव्य करायचंय. पण आज ज्या पृथ्वी तलावर माणूस वास्तव्य करतो आहे तिथल्या जलाचा आपण किती मान राखतो हो, हा प्रश्न खरं प्रत्येकाने आज विचारायची गरज निर्माण झालेली आहे. एकूण आपण असं बघतोय मंडळी की पाणी हे जीवन आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या जीवनाबरोबर येणाऱ्या भावी पिढीचं जीवन आपण खूप मोठ्या प्रमाणात संकटात टाकणार आहोत जर वेळीच या जलाचा आपण व्यवस्थित मान राखला नाही, त्याची बचत केली नाही आणि त्याचा वापर आपण काळजीपूर्वक केला नाही तर. एकूण हे जे जलचक्र आहे त्या जलचक्राला व्यवस्थित ठेवण्यामध्ये मानव खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो हे आता सिद्ध झालेलं आहे. तेव्हा या जलाचा मान राखायचा असेल, या पाण्याचा मान राखायचा असेल तर त्याचं बचत करणं, त्याच्याकडे नीट काळजीपूर्वक त्याचा वापर करणं ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. आज हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश असा की आज 22 मार्च अर्थात जागतिक जल दिन आहे. मंडळी 1982 मध्ये साधारणतः जागतिक जलदिन हा साजरा करण्याचा प्रथा सुरू झालेली आहे आणि याचं जे श्रेय आहे हे आपल्या एका भारतीय नागरिकाला जातं. डॉक्टर माधवराव चितळे हे खूप महत्त्वाचं नाव आहे या क्षेत्रामधलं. तर एकूण इतक्या वर्षापासून आपण जागतिक जलदिन हा साजरा करत आहोत आणि प्रतिवर्षी आपण कुठली तरी एक थीम घेतो आणि त्या थीमच्या अनुषंगाने हा जो वर्षभर आहे तो जागतिक जलदिन जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम करून साजरा करत असतो. उदाहरणार्थ जर आपण 2015 ची थीम घेतली तर त्यावेळेस होती की जल आणि शाश्वत विकास. 2016 ची थीम होती जल आणि रोजगार. तशी यावर्षी 2017 ची थीम आहे वेस्ट वॉटर. अर्थात जे वाया जाणारं पाणी आहे त्याला साठवा, त्याला अडवा, त्याला जमिनीमध्ये जिरवा आणि ते उपयोगात आणा. ही अत्यंत खूप सकारात्मक अशी जी बाब आहे, हा जो भाग आहे या बाबतीत आपण आज सखोल विचार करणार आहोत. यावर आपण चर्चा करणार आहोत. मुळात रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार काय आहे आणि तो कशा पद्धतीने आपण ते राबवू शकतो या विषयावर आज चर्चा करायची आहे. त्यामुळे आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे पाण्याची बचत, काळाची गरज. खूपच महत्त्वाचा विषय आहे मंडळी. हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आपल्या मनातल्या प्रश्नांसह आमच्याशी जोडले जायचंय. पण ते फोन नंबर सांगण्यापूर्वी मी आजचे जे पाहुणे आलेले आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देते. ते आहेत जलमित्र सुखदेव फुलारी. अहमदनगर जिल्हा, नेवासा तालुका आणि भेंडा या गावावरनं खास ते आज इथे आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आपल्याला माहिती देणार आहेत. मंडळी हे शेतकरी आहेत आणि पत्रकारिताही करतात. जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह, पोपटरावजी पवार
कॉम्रेड डॉक्टर गोविंदरावजी पानसरे या अशा मोठ्या लोकांनी त्यांचा सन्मान केलेला आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे. जलमित्र पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय मंडळी आणि ग्राउंड लेवलला जाऊन त्यांनी कार्य केलेलं आहे. तेव्हा त्यांना प्रश्न विचारूयात, त्यांच्याकडनं माहिती घेऊयात आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, मी फोन नंबर सांगते, त्या फोन नंबरच्या माध्यमातून आपण आम्हाला प्रश्न विचारू शकता. फोन नंबर असे आहेत 24908050 2490880850. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 हा एसटीडी कोड आहेच. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, तुमचं सखी सह्याद्रीच्या या मंचावर मनापासून मी स्वागत करते. नमस्कार. खूप महत्त्वाचा विषय आहे सर. म्हणजे जर थोडी प्राचीन काळी नजर टाकली तर शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांवर जो काही विचार केलेला होता, आजही गड किल्ल्यांवर पाण्याची टंचाई भासत नाही. बरोबर. एवढा खोल विचार केला होता त्यांनी. रेन वॉटर हार्वेस्टिंग त्या काळात त्यांनी अंमलबजावणी त्याची केली होती असं म्हणायला काही हरकत नाहीये. किंवा आपल्या अनेक समाजसुधारकांनी पण या क्षेत्रामध्ये भरीव काम केलेलं आहे. आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात त्याचा आढावा आपण घेऊ शकतो सर? नक्कीच. आज जागतिक जल दिन आहे. हो. आपण सर्वजण म्हणतो पाणी म्हणजे जीवन, जल आहे तो कल आहे. परंतु केवळ ह्या गोष्टी बोलून आता भागणार नाहीत, तर आपल्याला या दृष्टीनं काही पावलं उचलावी लागणार आहेत. निश्चितच इतिहासाचा मागोवा घेत असताना आपले जे राष्ट्रीय महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले शाहू महाराज असतील, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असतील, या 4 विभूतींनी जलसंधारणाच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगायचं ठरलं तर जवळजवळ 350 वर्षापूर्वी जे गड किल्ले उभा केलेत त्याच्यावरती जो पाण्याचा साठा आहे त्याचा जर आपण अभ्यास केला बारकाईनं, तिथं जाऊन जर त्याचं निरीक्षण केलं तर आपल्या अशा लक्षात येतं, ज्या काळामध्ये वीज नव्हते, पाणी उपसण्याची किंवा पाईपलाईनची सुविधा नव्हती, अशा परिस्थितीमध्ये आपले सैन्य असतील, आपलं प्राणी हे असेल, हत्ती असतील, घोडे असतील, यांच्यासाठी मुबलक पाणी साठा त्या गटावरती राहावा म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या पद्धतीनं त्यांनी पाण्याची साठवणूक केलेली आहे. गड किल्ल्यावरचं रेन वॉटर हार्वेस्टिंग हे अतिशय आपल्याला महत्त्वाचं असं एक उदाहरण आहे. त्याच्यापासून खरं तर प्रेरणा घेण्याची गरज आहे. अगदी खरं आहे. त्याचबरोबर शाहू महाराजांनी राधानगरी धरणाचं निर्मिती केली. सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. कारण दुष्काळामध्ये सातत्याने जनता भरडत असताना आपण त्या जनतेचे रयतेचे राजे आहोत, त्यांच्या सुखाचा विचार आपण करावा म्हणून त्यांनी राधानगरी धरणाची निर्मिती केली. त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मोठं जलसंधारणाचं काम केलं. जलसंधारण मंत्री असताना त्यांनी याबद्दल खूप मोठं काम केलेलं आहे. वीज निर्मितीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. महात्मा फुलेंनी तर सांगितलं 150 वर्षापूर्वी त्यांनी असं सांगितलं होतं, सैन्य असेल, पोलीस दल असेल, ग्रामस्थ असेल किंवा प्रत्येक नागरिक असेल, यांनी सर्वांनी मिळून जलसंधारणाचं काम केलं पाहिजे. तळी बांधले पाहिजे, बंधारे बांधले पाहिजे, विहिरी खोदल्या पाहिजे, असा मोठा विचार या पुरुषांनी दिला. आणि नुसते ते बोलून थांबले नाही, तर त्यांनी स्वतः ते कृतीत आणलं. आणि त्यांनी पाणी वाचवा, पाणी अडवा, काटकसरीनं वापरा हे संदेश सर्वांनी दिलेले आहे. त्यांच्यापासून खरं तर प्रेरणा घ्यायची गरज आहे. म्हणजे ही मंडळी किती दूरदृष्टीने विचार करणारी होती. त्यांना हे माहिती होतं की जलाचा साठा अपुरा पडू शकतो. एक वाढती लोकसंख्या आणि त्या मानाने जे गोड पाणी किंवा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो भविष्यामध्ये फारच मोठं स्वरूप धारण करू शकतो हे त्यांनी ओळखलं होतं. आणि तेव्हापासून त्यांनी तशा पद्धतीच्या योजना केल्या होत्या, नाही का सर? नक्कीच. कारण त्यावेळेस जर त्यांनी तसं केलं नसतं तर मॅडम आजची जी परिस्थिती आहे अजून भयानक असली, अजून भयानक झाली असती. आपण जे आज म्हणतो, आपण आज जे म्हणतो का आपण आम्हाला ह्या धरणाचं पाणी पिण्यासाठी मिळतं, त्या धरणातून पाणी मिळतं, पण हे धरणाचं पाणी तरी नेमकं येतं कुठून याचा विचार आपण कधी केलाय का? हे सुद्धा पावसाचं रेन वॉटर हार्वेस्टिंगचंच उत्तम उदाहरण आहे. पावसाचं पाणी जमिनीवर वाहून जातं, वड्या नाल्याला लागतं, तेच मोठ्या प्रमाणात नद्या अडवून त्यांनी धरणं निर्मिती केली आणि तोच पाणी साठा आपण आज शेतीला असेल, पिण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो. हेच मोठं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि आपली धरणं हे सर्वात मोठं आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं उदाहरण आहे. नक्की सर. आता साधारणतः 1992 मध्ये जी ब्राझीलमध्ये अधिवेशन झालं तिथे जलदिन साजरा करण्याचा एक ठराव संमत झाला आणि तेव्हापासून आपण करतोय. यावर्षीची थीम आपली वेस्ट वॉटर आहे असं आपण म्हणतोय. तेव्हा वेस्ट वॉटरमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा हा जो प्रकार आहे तो फारच महत्त्वाचा आहे, प्रभावी ठरू शकणार आहे. तर मला एकूणच आपण मगासपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल उल्लेख करतोय त्याचा,
त्याची संकल्पना थोडीशी आमच्या प्रेक्षकांना आधी नीट समजावून सांगता येईल का सर? काय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग? रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जरी इंग्रजी शब्द असला हां. तो उच्चारणाला किंवा अशिक्षित माणसाला जरी समजणारा नसला, परंतु शास्त्रीय भाषेमध्ये त्याला अतिशय महत्व आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग याच नावाने जगभर ते प्रसिद्ध आहे. बरं. म्हणून आपल्याला मराठी शब्दाबरोबर पाणी बचत, पाणी साठवणं, अडवणं हे जरी असलं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा इंग्रजी शब्द आपल्याला वापरावाच लागणार आहे. बरं. तरी सोपं होण्यासाठी ग्रामीण भागातली जनता असेल किंवा इतर असतील यांना समजण्यासाठी मी असं सांगतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पडणारं पाणी, मग ते घराच्या छतावरती असेल किंवा जमिनीवरती पडणारं असेल, त्याचे वाहून जाणारं पाणी आहे ते योग्य पद्धतीने अडवणं, त्याची योग्य पद्धतीने साठवणूक करणं आणि ते आपल्या घरगुती वापरासाठी असेल, पिण्यासाठी असेल किंवा शेतीच्या वापरासाठी असेल ते उपयोगात आणणं, यालाच खरं तर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग सोप्या भाषेत सांगायचं सोप्या झालं तर भाषेमध्ये अगदी. जे पण- पडतं, हां. जे पावसाचं पाणी पडतंय त्याला अडवतोय आपण. ते अडवा किंवा साठवा हां. आणि ते उपयोगात आणा, अगदी खरंय. यालाच आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग अगदी सोप्या म्हणायचं. भाषेत जर हो, हो. कोणाला सांगायचं असेल तर ही ही त्याची त्याची आपल्याला एक व्याख्या आहे. संकल्पना आहे. हो. समोर सर आपल्याला प्रमोद वेद विख्यात नाशिकवरनं प्रश्न विचारू इच्छित आहेत. हॅलो प्रमोदजी, प्रश्न विचारा आपला. नाशिकहून बोलतो. हां, बोला. आपल्या नमस्कार. मान्य महोदय नमस्कार. आजचा विषय फार महत्वाचा आहे. मला त्यांच्याकडनं असं मार्गदर्शन घ्यायला आवडेल की आपल्या कुटुंबातला हा व्यक्ती आहे, हा विषय केंद्र मानवाची केंद्रच आहे, कामान माणसाची. हो. तर कामान माणसाने कुटुंबापासून पाण्याची बचत कशी करावी हे त्याच्यात मार्गदर्शन केलं तर बरं होईल. थेंबे थेंबे तळे असं म्हणतात. आपण मार्गदर्शन केलं तर बरं होईल. कुटुंबाने कशी करावी नक्कीच. बचत? नक्कीच धन्यवाद. प्रमोदजी, प्रश्न महत्वाचा आहे आणि या मुद्द्यावर आम्ही येणारच आहोत, पण थोडं टप्प्याटप्प्याने येऊयात. कारण सुरुवातीला कार्यक्रमात त्यांनी जो प्रमुख त्यांचं जे काम आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं, ते कशा पद्धतीने आपण पाणी अडवू शकतो, जिरवू शकतो, त्याचा वापर करू शकतो, यावर एक सुरुवातीला आपण प्रकाश टाकूयात आणि नंतर आपल्या ह्या जो महत्वाचा नक्कीच. मुद्दा आहे त्याच्याकडे आम्ही येणारच आहोत. सर काय सांगू शकतो? आपण सांगत होतो की मुळात रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना काय, त्यांच्याही प्रश्नाकडे आपण येणारच हो, आहोत. हो. पण आता हे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी अडवा असं आपण म्हणतोय, तर घरगुती, आता त्यांच्याच प्रश्नाला धरून जर मी विचारलं तर घरगुती स्वरूपामध्ये आम्ही कशा पद्धतीने हे पावसाचं पाणी अडवू शकतो सर? आता घरगुती पद्धतीनं आपल्याला जर पाणी अडवायचं ठरलं हां. तर मी एक छोटेसं आपल्याला एक हे दाखवतो. नक्कीच. स्लाइडच्या माध्यमातून मला वाटतं आपल्याला ते जास्त लवकर समजेल. आपल्याला म्हणून. लवकर समजेल, बरं. जिथं आपल्याला तिथे येता येईल. नक्की सर, आपण ती स्लाइड दाखवूच यात, पण मला वाटतं आधी आपण साधारणपणे जर कल्पना दिली तर तेही दाखवण्याची कदाचित आपल्याला गरज पडणार नाही का? कशा पद्धतीने अडवू शकतो आपण? आपण दोन पद्धतीनं आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विचार करता येईल. हां. एक तर आपलं इंडिव्हिज्युअल आपलं जे घर आहे स्वतःचं, आणि दुसरं आपलं शेत असतं. बरोबर. तर आपण पहिल्यांदा आपल्या घराचा विचार करू. हं. घरामध्ये पाणी वापरासाठी असेल, पिण्यासाठी खूप पाणी लागतं, आणि हेच पाणी आपल्याला जर पावसाच्या माध्यमातून, रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून काही प्रमाणात जर आपली समस्या सुटली तर त्याच्यासाठी आपल्याला एकदम सोपी पद्धत मी सांगतो. आपल्या घर जर स्लॅबचं असेल किंवा पत्र्याचं असेल, स्लॅब असेल तर त्याला पन्हाळा आपण बाहेर काढलेलं असतं, त्या पन्हाळ्याला पीव्हीसी पाईप जोडून आपण जी आपली साठवणूक टाकी आहे, मग ते सिमेंट कॉन्क्रीटची बांधलेली असेल किंवा आपल्याकडे सिंटेक्सची प्लॅस्टिकची टाकी असेल किंवा घरामध्ये उपलब्ध असलेला आपल्या एखादा बॅरेल असेल, त्यामध्ये आपण ते पाणी पावसाचं साठवू शकतो. बरं. आणि ते अतिशय कमी खर्चामध्ये होतं. आणि दुसरी पद्धत अशी आहे, जर आपल्याकडे काहीच उपलब्ध नसेल तर अतिशय कमी खर्चामध्ये आपण एक छोटासा खड्डा जरी तिथे घेतला. बरं. हां. शेतामध्ये, आता शहरामध्ये ते शक्य नाही, परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचं घर असतं, त्याच्या घराजवळ एक 10 बाय 10 बाय 10चा 1000 स्क्वेअर फुटाचा जर खड्डा घेतला हो. जेसीपीच्या साहाय्याने, आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकचा कागद जर टाकला आणि पन्हाळ्याचं पाणी जोडून छताचं, तो पीव्हीसी पाईपनी त्यामध्ये टाकलं, हो. तर साधारणतः 2 इंच पाऊस जरी झाला तर साधारण त्या खड्ड्यामध्ये 28,000 लिटर पाणी सहज साठवू शकतात. वा. आणि हे किती खर्चामध्ये? जेसीबीचा तासाचं 700 रुपये एक तासामध्ये, 300-400 रुपयाचा प्लास्टिक कागद आणि बाकीचं फिटिंग साहित्य पीव्हीसी, अवघ्या 1,500 ते 2,000 आपण 28,000 लिटर पाणी सहजासहजी साठवू शकतो. आणि याची बॅक कॉस्ट जर आपण काढली लिटरमध्ये तर मला वाटतं 28,000 भागिले 2,000, 28,000 लिटर भागिले 2,000 तर हो. 0.71 पैसे इतका त्याचा आपल्याला त्याचा खर्च येतो. म्हणजे आपण खरं तर पाण्याची तुलना खर्चाशी न करणं नाही, जास्त बरं आहे. बरं जेव्हा आहे. आपण पाणी म्हणजे कारण जीवन म्हणतो,
पण तरी जर आपण असा विचार केला की साधारणतः काय खर्च येऊ शकतो, तर खर्च फार नाहीच नाही, आहे. त्या मानाने उपयोगिता खूप जास्त आहे, नाही का जर सर? पाण्याचं शॉर्टेज निर्माण झालं, जर बिस्लरीच्या भावाने आपल्याला 10 रुपये लिटरने पाणी जर घेण्याची वेळ आली, तर मला सांगा, हा आपण जी गुंतवणूक करतो हो, थोडी, ती लॉंग टाइम असणार आहे आणि फायदा खूप जास्त खूप असणार जास्त आहे. असणार आहे. नक्कीच नक्कीच त्याच्यामुळे ही गुंतवणूक फार कमी आहे. नक्की. जर आपण- गोवर्धन आपल्याला जालन्यावरनं प्रश्न विचारतात सर, आधी त्यांचा प्रश्न घेऊयात का? हो, हा, नक्की. बोला गोवर्धनजी. हॅलो. हा, हॅलो मॅडम. हा, प्रश्न विचारा. गोवर्धन बळप बोलतोय जालन्यावरून. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण शासनाने जी योजना राबवली, जलयुक्त शिवार योजना, तर ही जलयुक्त शिवार योजना, आपण जे जलयुक्त शिवारचा जो प्रकल्प राबवतो त्याच्यामध्ये जे पाणी जिरतंय, तर त्याचा जो आजूबाजूच्या विहिरींना किती दूरपर्यंत फायदा होतो, आणि जर त्याला जर सीमित बांध बंदिस्ती जर केली तर ह्या जिरणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढेल का? नक्कीच. गोवर्धनजींचे प्रश्न खूप महत्वाचे आहेत सर, आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये उत्सुकता असेल या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते जाणून घेऊयात. मंडळी, याच विषयावर आपल्याशी अधिक बोलण्यासाठी सुखदेवजींच्याच गावचे जे जलमित्र आहेत कडूभाऊ काळे, हे आपल्याशी फोनवरनं संपर्क त्यांचा झालेला आहे आणि ते आपल्याला काही माहिती देऊ इच्छितात. त्यांचं स्वागत करते. नमस्कार कडूभाऊ, आपलं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर, आपण सुखदेव सरांबरोबरच भेंडा या गावामध्ये समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून खूप भरीव काम करताय, जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांना महत्त्व सांगताय पाण्याच्या बचतीचं. काय सांगता येऊ शकतं सर, आपण साधारणतः कशा पद्धतीने काम करता, आपला अनुभव काय आहे? आमचे सहकारी मित्र जलमित्र सुखदेवराव फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत नागेबाबा परिवार म्हणून आमची एक सेवाभावी युनिट आहे, संस्था आहे नेवासा तालुक्यामध्ये. तर त्या आम्ही सुरुवातीला अगोदर फारसं मनावर घेतलं नव्हतं. फुलारी साहेबांच्या बऱ्याच दिवसाचं चाललं होतं आपण असं करू, पण आम्ही काही मनावर घेतलं नव्हतं. पण ज्यावेळेस सुरू केलं तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जलसंधारणाची काही कामं केली परिसरामध्ये. शाळेतील विद्यार्थ्यांना रोपांचं वाटप केलं वेगवेगळ्या. तसंच मकर संक्रांतीला सणाला जो महिलांचा सण असतो, तर आमच्या ग्रामीण भागामध्ये वाण देतात किंवा भेटवस्तू देतात असं असतं. तर त्यावेळेस सुद्धा फुलारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक महिलांना एक रोपाचं वाटप केलं, म्हणजे सगळ्या परिसरामध्ये. तर त्या निमित्ताने एक मोठं वृक्षारोपण झालं. त्यानंतर जे कोणतेही कार्यक्रम असले आमच्याकडे, तर आम्ही पहिले शाल, श्रीफळ वगैरे असं द्यायचो. नंतर यांच्या फुलारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येकाला आता रोप भेट देतो किंवा पुस्तक भेट देतो, म्हणजे तो एक नवीन कार्यक्रम केला. आणि मागील वर्षात मॅडम खूप मोठं काम नेवासा तालुका आणि त्या परिसरामध्ये उभं राहिलं. मागील वर्षात हे पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत लोकसहभागामधून नजीक चिंचोली, भेंडा खुर्द, पाचेगाव, बेलपिंपळगाव, वडाळा आणि श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा या गावी मोठे मोठे बंधाऱ्याची कामं केली. एक पॉकरेट लावून लोकांचं काही ग्रामस्थांचं सहकार्य आणि अधिक आमचे काही सहकार्य असं करून तिथे मोठी मोठी कामं करण्यात आली आणि त्या लोकांना खूप मोठा फायदा झाला या वर्षी. नक्कीच नक्कीच. कडूभाऊजी, आपण मिळून सगळं खूप चांगलं काम करतायत आणि हे कदाचित हे भावी काळामध्ये भावी पिढीला या कामाचा खूप फायदा होणारच आहे. नक्कीच तुमच्या सगळ्या कामाला मनापासून शुभेच्छा देते. आज सखी सह्याद्रीशी जोडल्या गेलात, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. 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 आपल्याला ब्रेकला जाण्यापूर्वी सर गोवर्धनजींनी एक जालन्यावरनं प्रश्न विचारला होता. त्यांचे रादर दोन प्रश्न होते. एकतर जलयुक्त शिवार योजना जी आहे शासनाची, त्या योजनेअंतर्गत हे जे काही उपक्रम होत आहेत त्याचा आजूबाजूच्या विहिरींना काही फायदा होतो का, हा त्यांचा पहिला प्रश्न होता. आणि बंधाऱ्यामुळे काही पर्क्युलेशनमध्ये फरक पडतो का, या दोन्ही मुद्द्यांवर आपण काय माहिती देऊयात सर? गोवर्धन सरांनी विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आहे. दुष्काळामुळे महाराष्ट्र शासन मोठं जलसंधारणाचं काम हाती घेत आहे आणि हे जे कामं झाले बंधाऱ्याचे, त्यांचं म्हणणं असं आहे की बंधारे झाल्यानंतर विहिरीला काही पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते का, पर्क्युलेशन होतं का? निश्चितच गोवर्धनजी, कुठल्याही प्रकारचा बंधारा केला तो छोटा असेल मोठा असेल, अगदी आपण सो खर्चाने शासनानेच केलं पाहिजे असं नाही, आपण सो खर्चाने थोडासा ओढा किंवा तो बंधारा उकरून पाण्याला जर अडवणूक केली तर त्याचा पर्क्युलेशन किंवा त्याचा पाण्याचं परिणाम निश्चितच आपल्या जवळच्या विहिरीवरती होत असतो. विहिरीची पाण्या पातळीमध्ये निश्चितच त्याची वाढ होते. आम्ही अशा प्रकारचे बरेचसे 2-3 ठिकाणी प्रयोग केला का जी विहीर पूर्वी जलसंधारणाचं काम करण्यापूर्वी, बंधारा करण्यापूर्वी
ती अतिशय कमी पातळी होती आणि ते काम केल्यानंतर झपाट्याने ते पहिल्याच पावसामध्ये ज्यावेळेस ते बंधाऱ्यात पाणी आलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच विहिरीची पातळी वाढते, हे बाकी निश्चित आहे. आणि राहिला सिमेंट बंधाऱ्याचा प्रश्न, बंधारा कोणत्याही प्रकारचा असला तर त्याच्यापासून तोटा काहीच नाही. सिमेंट बंधारा याच्यासाठी आहे, आपण जर माती बंधारा केला, ओंडराई बंधारा केला, जास्त प्रमाणात पाणी जर आलं वाहून तर ते सहजासहजी फुटून जाऊ शकतात, म्हणून सिमेंट बंधाऱ्याची संकल्पना आहे. म्हणजे सिमेंट बंधारा असेल तर पर्क्युलेशनला काही अडथळा होईल असा काही प्रकार नसतो. बंधारा कोणताही असला तरी तो आपल्याला फायदेशीरच आहे. नक्कीच सर. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो आणि जास्तीत जास्त पाणी अडवण्याची प्रक्रिया आहे ही, तर हे नेमके याच्यात काही प्रकार आहेत का सर वेगळे? रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं शेतावरती मोकळ्या जमिनीवरती जे पाऊस पडतो आणि ते पाणी वेगाने वाहून जातं, त्याला कुठलीही अडवणूक जर नाही झाली, अडथळा निर्माण नाही झाला तर ते पाणी सरळ वड्याला लागतं, वड्यातून एखाद्या छोट्या नदीला लागतं, नदीतून ते समुद्र असेल, तुमचा डॅम असेल तिकडे जातं. ते गावामध्ये पाणी दिसून येत नाही नंतर. आणि दुसरं त्याला अडवणूक केली पाहिजे त्याला सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार मी मगाशी सांगितलं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे घराच्या छतावरचं पाणी त्याचं साठवणूक करणं किंवा त्याचं पुनर्भरण करणं. मग त्या पुनर्भरणाच्या प्रकारामध्ये बघितलं आपण तर बोरचं पुनर्भरण करता येतं, विहिरीचं पुनर्भरण करता येतं, का जेणेकरून या सिस्टीममुळं पाणी बोरची असेल किंवा विहिरीची असेल याची जलपातळी झपाट्याने वाढण्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होतो. वा, म्हणजे पावसाचं पाणी अडवायचं आहे आणि ते बोर किंवा विहिरीमध्ये त्याचं पुनर्भरण करायचं जेणेकरून आपण बराच कालावधीमध्ये आपण तो वापर करू शकतो त्या पाण्याचा. खूपच चांगला उपक्रम आहे सर. विक्रम पाठक अहमदनगरवरून आपल्याला प्रश्न विचारतात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी विक्रम पाठक बोलतोय, जिल्हा अहमदनगर, तालुका राहता. बोला. नमस्कार. असा आहे माझा की आमच्या इथं सगळं खारट पाणी आहे, बोर घेतलं तर खारट पाणी लागतो, तर जर पाणी अडवलं तर गोड पाणी होऊ शकतो का? म्हणजे बोरला गोड पाणी लागेल का? नक्कीच. पाठक साहेब, आता जर जमीन जर सॉल्टी असेल, खारं पाणी जर असेल तर हे पाणी त्याच्यामध्ये क्षार जर त्या मुळच जमिनीतल्या पाण्यामध्ये जास्त असतील तर हे पावसाचं गोडं पाणी त्यामध्ये टाकून ते चांगलं होईल असा काही प्रकार नाहीये. कारण शेवटी जमिनी आपण जे पुनर्भरण करणार आहोत पावसाच्या पाण्याने ते प्रमाण कमी असणार आहे, परंतु मुळात जमिनीमध्ये जे क्षार आहे ते खूप जास्त प्रमाणात असणार आहे. त्याच्यापेक्षा त्याच्या सोडण्याऐवजी मी तुम्हाला असं सुचवू इच्छितो, आपण एखाद्या स्टोरेज टँक जर केला, जसं शेततळ आपण करतो त्यामध्ये शेतीसाठी पाणी साठवतो, या प्रकारचं आपण दुसरी काही प्रोव्हिजन केली, मग सिमेंटचा बांधता आला तर उत्तम, नाही तर प्लॅस्टिक वगैरे वापरून आपण ते पाणी जर पावसाचं साठवून ठेवलं आणि ते व्यवस्थित प्रक्रिया करून आपण जर ते पिण्यासाठी म्हणा किंवा तुमच्या धुणे भांडे असेल, जनावरांसाठी असतील, याच्यासाठी जर उपयोगात आणलं तर मला वाटतं ते अधिक सोयीस्कर ठरेल. सर, एक छोटीशी शंका म्हणून विचारते मध्ये, पहिलं जे पावसाचं पाणी असतं ते तेवढंसं योग्य नसतं वापरण्यासाठी असं म्हटलं जातं, मग ते सोडून देऊन नंतरचा पाऊस घ्यायचा साठवण्यासाठी, काय त्याच्यावर काय माहिती? नाही, तसं नक्कीच नाहीये. पावसाचं पाणी एकदम शुद्ध असतं, म्हणजे अगदी पहिला पाऊस, पण तो आपण कोणत्या प्रकारे पकडतो, ते पाणी कशा प्रकारचं आपण साठवतो. आपण डिस्टिल वॉटर म्हणून पावसाच्या पाण्याकडे बघितलं पाहिजे. कोणत्याही मिनरल वॉटर चांगल्या क्वालिटीचं पावसाचं पाणी असतो. इव्हन आपण इंजेक्शनसाठी जे डिस्टिल वॉटर डॉक्टर लोक वापरतात ते सुद्धा पावसाचं पाणी जर वापरलं तर त्याच्या इतकं उत्तम पाणी नाही. डिस्टिल वॉटर म्हणून पावसाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. म्हणून आपण ज्या पद्धतीने पकडतो, जर ते कधी खराब होईल, आपण छतावरची घाण काढली नाही, ते योग्य प्रकारचं पाणी जर ते फिल्टर करून घेतलेलं नाही तर ती घाण येऊ शकते आणि ते पाणी खराब होऊ शकतं. म्हणून माझी अशी विनंती आहे, पावसाचं पाणी कोणतंच पाणी खराब नसतं, ते खराब आपण करतो. आपण साठवण्याची पद्धत बदलली पाहिजे, आपण वेगळ्या प्रकारची त्याची काळजी घेतली पाहिजे, तरच ते पाणी, नाहीतर पाणी खराब कधीच असू शकत नाही किंवा ते शिळं होत नाही. सर, बोर मध्ये आपण ते जल पुनर्भरण म्हणतो आहोत, तर ते नेमकं कशा पद्धतीने करायला लागतं? त्याचे काही प्रकार आहेत का? हो, त्याच्या आपण बोरचं पुनर्भरण करत असताना आपण जर त्याचं हे जर केलं, म्हणजे पाईप जोडून आपण त्याच्या बोरमध्ये जर सोडला तर आता जे यांनी फोन केला होता पाठक साहेबांनी, किंवा आपण जर ते त्याच्यामध्ये हे सोडलं तर पाणी साठू शकतो का, त्या पद्धतीने जर सोडलं तर फक्त पुनर्भरण होऊ शकतं. बरं, मला वाटतं आपण स्क्रीनवर आपण बघू शकतो. स्क्रीनवरती आता मी तुम्हाला एक हे दाखवतो.
तर त्यामध्ये बघा, जर बोरचं पुनर्भरण आपल्याला करायचं असेल तर शास्त्रोक्त पद्धतीने आपण केलं पाहिजे. त्यामध्ये आपण जे बोरचा केसिंग पाईप आहे तो आधी उघडा केला पाहिजे. साधारणतः 1 मीटर किंवा 3 मीटर ही त्याची रेंज आहे. 1 मीटर बाय 1 मीटर घ्या किंवा 3 मीटर बाय 3 मीटरचा त्या बोरच्या केसिंग पाईपाच्या साईडने आपण खड्डा करायचा. बरं. आणि ते केसिंग पाईप उघडा झाल्यानंतर खालच्या 1 फुटामध्ये त्या केसिंग पाईपाला छोटे छोटे 1 इंचाचे होल मारा आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारचा काथ्या गुंडाळा आणि उपलब्ध असेल तर प्लास्टिकची एक छोटी जाळी लावा. बरं. आणि ते केल्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने ते जो आता आपण ड्रॉइंग याच्यामध्ये बघतो स्लाइडवरती, तर ते जाड दगड असतील किंवा जाड वाळू असेल, त्याच्यानंतर आपण छोटी खडी असेल जे आपण कॉन्क्रीटसाठी वापरतो 1 इंची खडी, ती जरी वापरली आणि त्या पद्धतीने असं टप्प्याने जर भरीत आणलं तर तो फिल्टर पीठ तयार होतो. बरोबर. मग पावसाचं छतावरून आलेलं असेल किंवा जमिनीवरून वाहून आलेलं पाणी ते बोरच्या भोवती जर गेलं तर ह्या फिल्टर पीठच्या माध्यमातून ते पाणी फिल्टर होतं, शुद्ध होतं. म्हणजे त्याचं कोणतेही माती असेल, कचरा असेल तो बोरमध्ये जाणार नाही आणि आपली बोरवेल किंवा ते बोर बुजणार नाही याची काळजी त्याच्यामुळे घेतली जाते आणि पाणी फिल्टर होऊन त्या बोरमध्ये जातं. नॅचरल फिल्टर आहे. नॅचरल फिल्टर होतं आणि हेच पाणी आपल्याला भविष्यामध्ये पिण्यासाठी काम आहे. नक्कीच. गणेश गव्हाणे अहमदनगरवरनं प्रश्न विचारतात. हॅलो. हा, मी गणेश गावाने बोलतो अहमदनगरवरून. हा, बोला. गणेश भाऊ. जे सांडपाणी आहे गावचं, तर त्याचं पुनर्भरणासाठी उपयोग होऊ शकतो का? नक्कीच. खूप महत्वाचा प्रश्न आहे गणेशजी. या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात सर. गणेश गव्हाणेंनी आपल्याला प्रश्न विचारला होता, खूप महत्वाचा प्रश्न होता सर. सांडपाणी जे आहे ते सगळं आपण बोरमध्ये किंवा अशा ठिकाणी त्याचं पुनर्भरण करू शकतो का? ते कितपत म्हणजे उपयोगी ठरू शकतं का धोकादायक ठरू शकतं? काय याच्यावर कशी माहिती देणार आपण? गणेशरावजीने विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आहे, कारण वेस्ट वॉटर जे सांडपाणी आहे सर्वच गावांची समस्या आहे. ती त्यांच्याच गावाची आहे असं नाही, तर प्रत्येक गावामध्ये सांडपाण्याचं विल्हेवाट लावणं ही एक मोठी समस्या झालेली आहे. परंतु ते सर्व सांडपाणी आपण एकत्र केलं आणि त्याच्यावर UTP इन्फ्लुएंट ट्रीटमेंट म्हणजे ते पाण्याची जर प्रक्रिया केली, त्याच्यामध्ये जर हे केली प्रक्रिया करून ते पाणी जर शुद्ध केलं फिल्ट्रेशन वगैरे करून आणि थोडीशी ट्रीटमेंट करून, तर ते पाणी पिण्यासाठी तर नाही परंतु कमीत कमी आपल्याला ते रिसायकल करून बाकीच्या कामासाठी वापरता येईल. उदाहरणार्थ झाडाला देता येईल, शेतीला देता येईल किंवा इतर उद्योगाच्या ज्या प्रोसेसला पाणी लागतं त्याला देता येईल. हे पाणी फक्त आपल्याला पिण्यासाठी वापरता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये शिवेज येतं, केमिकल्स येतं, बाकीचे सारं याच्यामधलं मैला ड्रेनेजचं सारं वेगवेगळ्या प्रकारचं येतो. म्हणून ते पाणी पिण्यासाठी वापरणं कधीही संयुक्तिक नाही. परंतु या बाकीच्या 3 कारणासाठी तर निश्चित करू शकतो, शेती, झाडे आणि इंडस्ट्रीचे याला रिसायकल करू शकतो. नक्की सर. पण हे बोरमध्ये पुनर्भरण करत असताना नेमकं कुठल्या गोष्टींची, आता जसं यांनी हा प्रश्न विचारला, आणखी कुठल्या वेगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे का? बोरचं पुनर्भरण करताना आपण बोरचं पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी वापरतो. म्हणून बोरचं पुनर्भरण करताना एक काळजी हीच घेतली पाहिजे की त्या पाण्यामध्ये जे आपण पाणी बोरमध्ये घालणार आहोत ते चांगल्या पद्धतीने फिल्टर केलं पाहिजे. म्हणजे त्यातले कोणतेही मातीचा कण असेल किंवा बाकीचा पाला कचरा असेल तो बोरमध्ये जाऊ नये, जेणेकरून ती बोरवेल चोक होणार नाही किंवा बुजले जाणार नाही कालांतराने. दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रकारचं रसायनयुक्त पाणी हे त्या बोरमध्ये जाणार नाही, ही सर्वात महत्वाची जबाबदारी आपली. फारच महत्वाचं आहे सर हे. म्हणून कारण काय होतं, घराच्या छतावरती काहीतरी पडलेलं असतं किंवा वड्या नाल्यातून काहीतरी केमिकल्स आपण फवारे मारलेले, शेतावरती मारलेले, त्याचे डबे वगैरे कुठेतरी टाकलेले असतात आणि मग ते कीटकनाशके वगैरे याचं जे पाणी आहे ते सरळ बोरमध्ये जर गेलं तर ते आपल्याला हानिकारक होऊ शकतं. म्हणून या 2 काळजी निश्चितच घेतल्या. अनुपमा वरुडे आपल्याला सांगलीवरनं प्रश्न विचारतात. हॅलो अनुपमा. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करतात आणि त्याच्यासाठी किती खर्च येतो? थँक्यू. नक्कीच अनुपमाजी, आपल्याला मला वाटतं सुरुवातीपासून आपण जर कार्यक्रम बघितला नसेल तर रात्री याचं पुनर्प्रक्षेपण होतं 11 वाजता, पुन्हा बघा. सरांनी तसं सुरुवातीला माहिती दिली आहे, पण तुमच्या माहितीसाठी थोडक्यात पुन्हा मी त्यांना द्यायला सांगते. सर थोडक्यात आपण काय सांगू शकतो? मॅडम, आपलं जर घर असेल, छत असेल, म्हणजे स्लॅबचं आपलं जर घर असेल तर त्या घराचं पन्हाळं आपण त्या छताचं पावसाचं पाणी काढून देण्यासाठी एक पन्हाळं आपण बाहेर काढलेलं असतं, पाईप काढलेला असतो. त्या पाईपाला PVC पाईप जोडून त्याला एक फिल्टर छोटासा लावून आपण ते पाणी जर साठवलं टाकीमध्ये, तुमची जी साठवणुकीची टाकी असेल किंवा ते बोरमध्ये सोडलं तर तो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अतिशय कमी खर्चातला पर्याय आहे. नक्कीच. कारण पाईपला फार काय नाही, बोर आपल्या घराशेजारी जवळच असतो,
त्याच्यानंतर आपल्याकडे साठवणूक टाकी असते. कोणत्या पद्धतीच्या टाकीमध्ये बॅरेल असेल, सिंटेक्स टाकी असेल किंवा कोणतीही घ्या, तुमच्याकडे प्लॅस्टिकची टाकी असेल त्याच्यामध्ये तुम्ही सहजरित्या ते पाणी घेऊ शकता आणि ते पाणी तुम्ही दैनंदिन उपयोगात आणू शकता. अतिशय कमी खर्चातलं आहे. शेवटी फक्त आपण इतर दुष्काळ पडल्यानंतर बाहेरून पाणी विकत घेऊन त्याची जी कॉस्ट होते वर्षभरात त्या 3 महिन्याची, मला वाटतं हे तुमच्या वर्षभराचं पाणी हे अतिशय कमी खर्चामध्ये होईल. फक्त त्याचे तुमचं पाईप किती लागते, तुमच्या घराचं अंतर, ते स्लॅबचा जोडलेला पॉईंट आणि तुमचा जिथं साठवणुकीचा आहे तो पाईपाचा जो डिस्टन्स आहे, जी लांबी आहे, त्या पाईपाचा खर्च आणि साठवणुकी टाकीचा खर्चच तुम्हाला येऊ शकतो. तो फक्त तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात त्याच्यावरती थोडा. पण मला वाटतं 10, 15, 20 फुटापर्यंत जर ते असेल तर मला वाटतं 4-5 हजारामध्ये तुम्हाला 1000 लिटरची टाकी जर लावली तर 4-5 हजारामध्ये काम होऊ शकतं. नक्की सर. घरगुती आपण जे पुनर्भरण करतोय किंवा घरगुती जे पाण्याची बचत करतो आहेत अशा पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचं, ते तर महत्वाचं आहेच. पण घरगुती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे जे वेस्ट वॉटर आहे किंवा आपण पाण्याची बचत जेव्हा म्हणतो, अनेकविध प्रकारांनी आपण करू शकतो, नाही का? एकूणच आपण, मला वाटतं मगाशी प्रमोद वेदविख्यातजींनी पण आपल्याला प्रश्न विचारला होता की कॉमन मॅन, घरातला माणूस, थेंबे थेंबे तळे साचे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून पाणी किमान वाया तरी आपण घालू नये? बरोबर. कुठल्या मुद्द्यात? अतिशय महत्वाचा प्रश्न त्यांनी, कारण हीच खरी गरज आहे. आपण पाण्याची बचत जर नाही केली तर मग भविष्यामध्ये पाणी टंचाई ही निर्माण होतच राहणार आहे. शेवटी पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. जसं आपल्याकडे 100 रुपये असले, आपण ते खर्च 75 रुपये खर्च केले आणि 25 पैसे बँकेत टाकत गेलो दर महिन्याला 25 रुपये, तर असं वर्षभरात आपल्याकडे जी पुंजी आपल्या दैनंदिन गरजा भासून जी राहते त्याला आपण मनी बँक म्हणतो. तसंच आपल्याला वॉटर बँक तयार करावं लागणार आहे. खरंय. आणि घरातली बचत फार महत्वाची आहे. त्या बचतीच्या मुद्द्यांकडे येऊया. एक एक मुद्दे सांगूया सर, पण आपण एक स्लाइड दाखवूया त्यांना. फोन आधी घेते सर. एक फोन खोळंबलेला आहे. उमा महाजन गोरेगाववरनं बोलतात आणि मग नंतर आपण या मुद्द्याकडे वळूया. विषय खूप चांगला आहे. पाण्याची उधळपट्टी ग्रामीण भागात तुलनेने शहराच्या भागापेक्षा जास्त होतं. शहरात तुम्हाला सांगते वॉशिंग मशीन, फ्लशचे संडास, गाड्या धुणे, आम्ही रुमरावांच्या घरी स्विमिंग पूल, इथे खूप उधळपट्टी होते आणि अनायास त्यांच्या घरात पाणी येऊन पडत असते. हे थांबण्यासाठी काय उपाय करावा? इथं काहीतरी बचत व्हायला पाहिजे, इथं काय आळा घातलं पाहिजे हे पाण्याची. इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकणार नाही. कारण कंपल्सरी का करू नये? प्रत्येक बंगल्यात, प्रत्येक सोसायटीत कंपल्सरी त्यानं का करू नये असं मला वाटतं. तुम्हाला पटतं का सर? सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आमच्या चर्चेमध्ये आहे. आपण जो प्रश्न उपस्थित केला तो खरं तर गरजेचा आहे. आता मी मॅडमशी चर्चा करत असताना आणि तो विषय बी आमचा आहे, तर आम्ही अशी मागणी केलेली आहे. आदरणीय पोपटरावजी पवार हे महाराष्ट्राचं भूषण आहे, ज्यांनी जलसंधारणावरती अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि ते सर्व जगभर फिरून पाणी बचतीचा, जलसंधारणाचा संदेश देतात. मी स्वतः त्यांना भेटलो. आमचे जिल्ह्याचे जे शिओ आहे नगरचे, त्यांनाही भेटलो, त्यांना एक पत्र दिलं आणि मी त्यामध्ये अशी सूचना मांडली मॅडम की आपण जे हागणदारी मुक्ती गाव करण्यासाठी शौचालय कंपल्सरी केलं, तसंच तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग का कंपल्सरी करत नाही? लोकांची अपेक्षा अशी आहे, शौचालयाला जसं अनुदान देता तसं आम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला सुद्धा काहीतरी अनुदान दिलं पाहिजे. परंतु शासनाकडे तसा निधी काही उपलब्ध नाही. फक्त शौचालय कंपल्सरी करून चालणार नाही, ते शौचालयात जाताना आपल्याला पाणी पण लागतं. मग ते पाणी कसं उपलब्ध व्हायचं? तर जसं शौचालय आपण कंपल्सरी केलं तसं प्रत्येक घरात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी करावं अशी मागणी आम्ही आदरणीय पोपटरावजी पवार साहेबांकडे मांडली आणि शिवोंकडे मांडली. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही शासनाकडे ते मागितलं, ऑलरेडी मांडलेलं आहे. जसं हा मुद्दा आहे तुम्ही विचारला का वॉशिंग मशीन असेल, शॉवर असेल, स्विमिंग पूल असेल, याला अतिशय पाणी वाया जातं. तसंच एक आता आपला यांनी प्रश्न विचारला, प्रमोदजींनी विचारला. प्रमोदजी, आपण घरचं जे पाण्याची बचत आहे अतिशय छोट्या छोट्या गोष्टींना आपण करू शकतो. एकदम तुम्ही सुरुवात केली, मी तुमचं अभिनंदन करतो का तुम्ही हा प्रश्न अतिशय मौलिक असा विचारलाय. घरामध्ये सर्वात जास्त पाणी आपण महिला वर्ग त्या पाण्याशी निगडीत असतो. मग त्यांचं सकाळ आंघोळीपासून सुरुवात होते, तर स्वयंपाक असेल, नंतर फरशी पुसणं असेल, याच्यापासून तर सारा पाण्याचा संपर्क महिलांशी निगडीत असतो. म्हणून ते माता भगिनींना मी अशी विनंती करू शकतो का या ठिकाणी आपण जे घरातले छोटे छोटे नळ आहेत आपले वापराचे, ते जर लिकेज असेल पहिल्यांदा ते थेंब थेंब गळणारं पाणी बंद करा. दुसरी गोष्ट, आपण जे ग्रामपंचायत असेल, महापालिका असेल, यांचं जे नळाचं पाणी घेतो, आपण हक्काने पाणी मागतो येतं,
परंतु आपले 4 हांडे भरून पाणी झाल्यानंतर त्या नळाला तोटी लावायचंच विसरतो. ती तोटी तसंच गटाराला पाणी ते चालू असतं. आपण तोटी लावून ते बंद करणं हे आपलं कर्तव्य, आपण ते विसरून जातो. मग त्याच्यामुळे काय होतं, अनावश्यक पाणी गटाराला निघून जातं. प्रोसेस केलेलं ते मोला मागाचं पाणी ज्या लोकांना प्यायला मिळत नाही, आपण ते गटाराला जातो. पहिल्यांदा त्या आपल्या ग्रामपंचायतच्या नळाला जो आपला स्वतःचा जरी असला तर आपलं काम झाल्यानंतर त्याला पहिली तोटी लावा. त्याच्यानंतर घरातले सर्व नळ टिपकत असेल तर ते रिप्लेस करा. दुसरी गोष्ट, महिलांनी कोणतंही भांडं असेल, चहाची कबशी जरी असेल तर ती मोकळा टॅप ठेवून, म्हणजे नळ उघडा ठेवून त्याच्या खाली धुवू नये. ते कोणत्या तरी भांड्यात पाणी घेऊन ते 2-3 भांडे जे असतील ते धुवावं, जेणेकरून हे पाणी एक भांडं धुताना तिला साबण लावतं नाही तर ते बरंचसं पाणी मोकळा नळ चालू ठेवल्यामुळं वाया जातं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ते करता येईल. दुसरं असं, ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणा येतो त्यावेळेस आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये विशेषतः अशी पद्धत आहे का आपण ते तांब्याने पाणी देतो. तांब्यामध्ये जवळजवळ अर्धा लिटर पाणी बसतं आणि ते पाणी दिल्यानंतर ते पाहुण्याला ताण असते नसते आपल्याला काही माहीत नाही. परंतु ते पाणी आपण एकदा दिलं, ते तोंड लावून न पिले किंवा वरून जरी पाणी पिले तरी आपल्याला ते पाणी उष्ट झालं असं आपल्याकडं समजूत आहे. मग ते उष्ट झालेलं पाणी फेकून देणे हा एक पर्याय असतो. या निमित्तानं अशी विनंती आहे का तांब्याऐवजी फुलपात्र आणि तांब्याचा वापर करा. ज्यांना जेवढी गरज आहे तेवढंच पाणी घेतील आणि तेवढंच पाणी ते पितील, उरलेलं पाणी वाया जाणार नाही. दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो, त्याच्यावरती शासनाचाच रिपोर्ट आहे. शॉवर खाली आंघोळ केली तर 100 लिटर पाणी एका माणसाला लागतं. तेच बादलीत घेऊन केलं तर 18 लिटर लागतं. मग बादलीत पाणी घेऊन केलं, आंघोळ केली तर आपल्याला 82 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. शौचालयाच्या विधीनंतर फ्लशचा वापर केला तर 20 लिटर पाणी लागतं आणि शौचालय बादली घेऊन गेले तर 6 लिटर पाणी लागतं. 14 लिटरचा फायदा होतो. वाथ्या नळाखाली कपडे धुतले, जसं मी आता भांडे धुण्याचा प्रश्न सांगितला, तोच कपडे धुताना वाथ्या नळाखाली खुला नळ सोडून जर कपडे धुतले 166 लिटर पाणी लागतं आणि बादलीत पाणी घेऊन धुतले तर 36 लिटर लागतं. 80 लिटरची बचत होते. वाहत्या पाईपद्वारे गाडी धुतली तर 100 लिटर पाणी कमीत कमी लागतं आणि कपडे बादलीत भिजून कपडे म्हणजे ओल्या फडक्याने जर कार पुसली तर कमीत कमी 18 लिटर पाण्यामध्ये काम होतं. ते 82 लिटर पाण्याची बचत होते. आणि वाथ्या नळाखाली दाढी करणे, आम्ही पुरुष मंडळी दाढी करताना नळ चालू ठेवतो, साबण लावतो, मग ब्लेड हे करत असताना अनावश्यक पाणी 5 लिटर पाणी होतं ते अर्धा लिटर मध्ये होऊ शकतं. तर तिथं आपण 4.5 लिटर पाणी आपण वाचू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टीचा आपण जर अंगीकार केला तर मला वाटतं 50% जास्त पाण्याची बचत आपण निश्चितच घरामध्ये करू शकतो. हे तर आपण वाचवू शकतो सर. पाण्याची बाटली मुलांच्या शाळेतनं जेव्हा वापस येते ते अर्ध पाणी मुलं फेकून देतात, ते जर आपण झाडाला जर टाकलं तर त्याचा उपयोग तरी होऊ शकेल. नक्कीच. राजेंद्र पाडवी आपल्याला नाशिकवरनं प्रश्न विचारतात. हॅलो राजेंद्रजी. हा मी बोला. हा सर, माझा असा प्रश्न आहे की सर खड्ड्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढू शकते का? नक्कीच. या प्रश्नाचं उत्तर देऊयात सर. राजेंद्रजींनी नाशिकवरनं प्रश्न विचारला होता शोषखड्ड्यांच्या संदर्भामध्ये. या शोषखड्ड्यांमुळे पाण्याची पातळी वाढू शकते का, तसा काही आपल्याला अनुभव आहे का, त्याबद्दल काय सांगता येईल सर? नक्कीच. राजेंद्रजींनी जो प्रश्न विचारला, विहिरीच्या कडेला जर आपण शोषखड्डा घेतला, फिल्टरपीट किंवा पुनर्भरणा करण्यासाठी जी पद्धत आहे ती जर अवलंबली तर निश्चितच विहिरीला लवकर पर्क्युलेशन होतं. एरवी आपण ते न करता आता एक ड्रॉइंग दाखवतो कारण राजेंद्रजीसाठी अतिशय उपयोगित आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांना हेही सांगू शकतो की बाबा ही जी विहीर पुनर्भरणाची स्कीम आहे ते आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. विहिरीचं पुनर्भरण करत असताना इथं काही तांत्रिक पद्धतीचे खड्डे घ्यावे लागतात. ते आपण स्लाइडवरती बघू शकता. या ठिकाणी आपण 2 मीटर बाय 2 मीटरचा 2 मीटर बाय 3 मीटरचा एक छोटा खड्डा घेतो. त्यानंतर 2 मीटर बाय 2 मीटरचा फिल्टर खड्डा घेतो. यामध्ये व्यवस्थित खडे, वाळू, विटाचे तुकडे आणि दगड हे भरून जर आपण व्यवस्थित पद्धतीनं ते जर भरला आणि पावसाचं पाणी त्याच्यामधून गेलं तर ते लवकर आपण पर्क्युलेशन होतो. शोष खड्डा कशासाठी, तर जमीन कडक झालेली असते त्याचा पृष्ठभाग आणि पाऊस पडला तर ते लवकर जमिनीमध्ये जिरत नाही. म्हणून आपल्याला ते जिरवायसाठी फिल्टर पीठ असतो. जसं आपण घरातलं सांडपाणी शोष खड्ड्यामध्ये टाकतो आणि ते जमिनीमध्ये जिरवतो, हीच थीम इथं आहे. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने केलं, जे बोरमध्ये पाण्यामध्ये गाळ जाऊ नये, विहिरीमध्ये गाळ जाऊ नये
याच्यासाठी आपण ते फिल्टर पीठ घेतले पाहिजे, शोष खड्डा घेतला पाहिजे. नक्कीच शोष खड्ड्याची पद्धत जर वापरली तर आपल्या विहिरीला नक्कीच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सर. शेतकरी वर्ग हा सगळ्यात महत्वाचा वर्ग, तो अन्न पिकवतो म्हणून आज आपण जीवित आहोत आणि त्याच्यासाठी पाणी हे म्हणजे अमृतच आहे. त्याच्याशिवाय त्याची शेतीच होऊ शकत नाही आणि पाण्याअभावी शेती कोरडी पडून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांची स्थिती आपण सगळेजण जाणतो. बरोबर आहे. महाराष्ट्र शेतीमध्ये पाण्याची बचत असं जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काय काय करू शकतो सर? कुठले असे उपाय आहेत की जिथे आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी जिरवून देऊ शकतो, साठवणूक करू शकतो, किंवा शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघायला हवं? आपण सर्वजण ऐकतोच, पर ड्रॉप मोर क्रॉप अशी संकल्पना आहे. म्हणजे थेंबा थेंबाचा उपयोग करून आपण जास्त उत्पन्न घेतलं पाहिजे शेतीमध्ये. जो आपण पाण्याचा भाग पिण्यासाठी बघितला, घरगुती वापराचा बघितला, तिथं काटकसर आवश्यक आहे. परंतु जो अन्नदाता आहे, जर शेती पिकली तर आपल्याला खायला मिळणार आहे, म्हणून त्या शेतीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. पावसाचा पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या शेतामध्ये पाणी जास्तीत जास्त जिरवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग आपल्या शेतातला जो बांध आहे, बांध बंदिस्ती आहे, ती मोठी चांगला बांध केला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये नाला बिल्डिंग असेल किंवा आपल्या पूर्वजाच्या काळाची शेती जर बघितली तर मोठमोठे वळणं असायचे किंवा बांध असायचे. त्याचा परिणाम असा व्हायचा, पाऊस शेतामध्ये पडला का त्या बांधाच्या कडेला जाऊन ते पाणी उताराच्या कडेला थांबायचं. 3-4 दिवस ते पाणी थांबलं तर ते जमिनीमध्ये जिरायचं आणि तेच विहिरीला त्याला पर्क्युलेशन व्हायचं आणि ते नंतर आपण शेतीसाठी वापरायचो. परंतु आज बांध बंदिस्ती राहिलेले नाही, वडे आपण ठेवलेले नाही, सर्व सपाट करून टाकलं. त्याचा परिणाम असा होतो, पाऊस जमिनीवरती पडला का तो वेगाने पाणी वाहून दुसरीकडे निघून जातं. आपल्या शेतामध्ये ते जिरत नाही, त्याला कुठल्या प्रकारची आडकाठी नसल्यानं त्या जमिनीमध्ये जात नाही आणि त्याचा परिणाम नंतर आपल्याला भोगावा लागतो का पाण्याची पातळी जमिनीमधली वाढत नाही, विहिरीची वाढत नाही. त्याच्यासाठी शासनाच्या ह्याच विहीर पुनर्भरणाचा जी स्कीम आहे, रोजगार हमी योजनेतून ती करावं लागते कृषी विभागाकडे. तर 10,000 ते 13,000 पर्यंत त्याचं आपल्याला अनुदान त्यांच्याकडून मिळतं. फक्त जॉब कार्ड, रोजगार हमीच्या किटकट प्रोसेसमध्ये आपण करावं लागतं. केवळ कागदपत्राची कटकट नको म्हणून आपण त्याच्याकडे ते जात नाही, बघत नाही आणि त्या योजनेचा आपण कधी फायदा घेत नाही. आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्या पाण्याचा, पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब जमिनीमध्ये आपण जिरवला पाहिजे. म्हणजे शासनाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अनेक योजना आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा शेतकरी तिथपर्यंत जाऊन त्याची मागणी करत नाही. ही एक सगळ्यात मोठी अडचण आहे. पाठपुरावा होत नाही किंवा कागदपत्राचे किचकटपणा असल्यामुळे ते लोक त्याच्यामध्ये दूर राहतात. आणि हेच करण्याबरोबर आपलं जे उपलब्ध पाणी आहे, ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे किंवा तुषार सिंचनाचा वापर केला पाहिजे. फ्लोनी पाणी देण्याचं, म्हणजे आपण जे दंडाने पाणी देतो ते त्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आणि जमिनीवरती पिकाचं क्रॉप पॅटर्न बघून त्याच्यावरती काही आच्छादन करता येतं का, धूप होणार नाही पाण्याची, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तरच आपण प्रत्येक थेंबाचा वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न नक्कीच. आणि शेतकऱ्यांसाठी हे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो प्रकार आहे तो खरं तर खूपच उपयोगी पडू शकतो. वरदानच आहे. नक्की वरदान आहे. राम पाऊल बुद्धे आपल्याला अहमदनगरवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो, नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार, पाऊल बुद्धे साहेब बोला. जमिनीमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी काय काय केलं पाहिजे सर? बरं, काय सांगता येऊ शकतं सर? रामभाऊनी जे विचारलं, जमिनीतील पाणी शुद्धीकरणासाठी काय करता येईल. आता त्या परिस्थितीमध्ये त्या भागाची भौगोलिक परिस्थिती, त्या पाण्याची विहिरीत किंवा बोरमधून जे उपलब्ध होतं त्याची क्वालिटी आधी चेक केली पाहिजे. ते खारं असेल तर त्याला फिल्ट्रेशन करता येईल का, किंवा वेगळ्या पद्धतीनं काही त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येईल का, हे खरं तर त्यावेळची साईट बघून, त्या पाण्याची क्वालिटी बघून किंवा कोणत्याही परिसराची ती भौगोलिक परिस्थिती, तिथली परिस्थिती बघून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. आणि त्या दृष्टीनं त्याच्यावर काही प्रक्रिया करता येईल का, आपल्याला त्या अभ्यास करून त्याचा करावं लागते. पण नक्कीच ह्या पावसाचं पाण्याचं पुनर्भरण जर केलं तर त्या जे खराब पाणी असेल किंवा थोडंसं जाड असेल तर ते डायल्युशन होण्यासाठी नक्कीच त्याचा आपल्याला म्हणजे फायदा होईल आणि ते पाणी जास्तीत जास्त आपल्याला उपयोगात येईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जल पुनर्भरण, मग विहिरीचं असेल, बोरचं असेल, कोणत्याही उपलब्ध पाण्यामध्ये पाणी मिसळलं तर ते वाढतच जाणार आहे, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणून आपण जशी आपली गरज आहे तसा आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण कारवाई केली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी. नक्की सर, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्या विषयाचा आवाका खूप जास्त आहे, मोठा आहे. तरी थोडक्यात अगदी जाता जाता हे सगळं जे काय आहे हे ग्रामीण लोकांना तुम्ही कशा पद्धतीने पटवून दिलं आणि लोकांनी ते कशा पद्धतीने स्वीकारलं, तुमचा अनुभव, कोणीकडे तुम्हाला मदत केली या कार्यामध्ये, थोडक्यात जाता जाता काय सांगता येईल सर याच्याबद्दल? नक्कीच
कारण ही संकल्पना मला कशी सुचली हे खरं महत्त्वाचं आहे. कारण मी ह्या कार्यामध्ये कसं आलो, मी शेती, पत्रकारिता आणि नोकरी करत असताना एवढे तिन्ही व्याप सांभाळून मी याच्यात का आलो, तर खरं तर ह्या टंचाईला मीच सामोरं गेलो. माझे मोठे बंधू डॉक्टर रावसाहेब फुलारी हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळं ते ज्यावेळेस प्रॅक्टिस करायला लागले, आम्हाला भेंड्यामध्ये आम्हाला हॉस्पिटल बांधायचं होतं. आमचं छोटं छपराचं घर होतं आणि ते पाडून आम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधायचं होतं. मग आता कोणत्याही ठिकाणी आपण प्लॉट घेतला किंवा राहायला गेलो, घर बांधायचं असेल तर आपण पहिल्यांदा बोर घेतो आणि नंतर बांधकाम सुरू करतो. पाण्याशिवाय बांधकाम होत नाही. म्हणून आम्ही 165 फूट आम्ही तिथं बोर घेतला आणि शेजारी सर्व बोरला 60, 65, 70 फुटावरती पाणी. परंतु आमचा 165 फुटाचा बोर अक्षरशः कोरडा गेला आणि आम्ही शेजारून पाणी घेऊन 2-4 आमचे शेजारचे जे आमचे सहकारी असतील त्यांचं पाणी घेतलं आणि त्याच्यावरती ते हॉस्पिटलचं बांधकाम केलं. आणि तो बोर आम्ही बुजवला नाही मॅडम, आम्ही तो तसंच ठेवला. मग कालांतराने आमच्या असं लक्षात आलं, ते 2-3 वर्ष तो तसंच मोकळा ठेवला, झाकून ठेवला. मग ज्यावेळेस स्लॅबचं पाणी तिथं बघा जिरायला लागलं, स्लॅबवरचं पाणी, आणि तिथं जर सकल जमीन होती आणि ते तिथं पाणी साठून राहायचं पाऊस झाल्यानंतर 2-2, 3-3 तास. आणि नंतर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी आम्ही सहज मोटर टाकून बघितली, ते 1-2 तास चालायला लागली. मग त्याच्यावरतून मला कल्पना सुचली, अरे हे पाणी इथं जिरतंय, मग हे आपण जर चांगल्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीनं आपण जर त्यामध्ये आहे, आपण एन्व्हायरमेंटमध्ये आहे, याच्यामध्ये पर्यावरणामध्ये आपण काम करतो, तर आपण त्याचा आपण का फायदा घेऊ नये. म्हणून मी नेटवरून याच्या आणि शास्त्रोक्त पद्धतीनं मॅन्युअल बघितलं आणि त्या पद्धतीनं मी माझ्या घराचं बोरचं पुनर्भरण केलं, जे आपण मागाशी ड्रॉइंगमध्ये दाखवलं. त्याचं फिल्टर पीट घेतला आणि ते व्यवस्थित पाणी त्याच्यामध्ये टाकलं. आज सातत्यानं माझं बोर मागच्या 2 वर्षामध्ये दुष्काळामध्ये अनेक बोर बंद पडले, पण माझा घरचा कधीच बंद पडला नाही. मग मला जर फायदा झाला, तुम्हाला या सगळ्या गोष्टीमधनं फायदा झाला आणि तुम्ही तो लोकांसाठी शेअर केला, मी लोकांसाठी शेअर केला. अरे वा, खूपच चांगली कल्पना आहे मंडळी. आणि आज बेंड्यावरनं, अहमदनगरवरनं ते इथे आले, त्यांची ही सगळी जी माहिती आहे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. खरं सांगू, आपण खूप छान माहिती देत आहे. वेळेची मर्यादा पडते, वेळ खूप कमी पडतो आपल्याला. खूप बोलावं असं वाटतं, तुमच्याकडनं अनेक योजना आणखी जाणून घ्यायची इच्छा आहे, पण वेळे मर्यादेच्या अभावी आपण इथे थांबणार आहोत. पण मंडळी जाता फक्त एवढंच सांगू शकतो की जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे व्यवस्थित काळजीपूर्वक बघितलं नाही, पाण्याची बचत केली नाही, तर भविष्य काळामध्ये पाण्याअभावी आपल्या डोळ्यातनं येणाऱ्या पाण्यापलीकडे आपल्याला पाणी दिसणार नाही. ही परिस्थिती भविष्य काळात येऊ नये, आपल्या भावी पिढीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं आपली जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून आज पाणी बचतीकडे आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आजचा हा सगळा कार्यक्रम होता. कसा वाटला कार्यक्रम? अवश्य आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवा. त्यासाठी लागणारा पत्ता सांगते, तो असा आहे www.facebook/sakhisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. सर, आज आपण आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. मीच दूरदर्शन, सखी सह्याद्री आणि तुमच्या सर्वांचा आभारी आहे. मी एक छोटासा कार्यकर्ता, मला इथं आणून तुम्ही समाजापुढे ठेवलं, माझं मनोगत देण्याचं संधी दिली. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.